इतका जवाब पत्तरसे द्यायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात तयार आहोत। शरद पवारांची खरं तर ती मंडल यात्रा नाही, बंडल यात्रा आहे। कारण शरद पवारांनी गेल्या 2 वर्षापासून त्यांची सत्ता नसल्यामुळं, अस्वस्थ झाल्यामुळं कुठेतरी राज्यामध्ये जातीवादाचं बीज पेरण्याचं काम केलं। त्यामधूनच आंतरवालीचा जो बेवडा आहे त्या बेवड्याला समोर करून राज्य पेटवण्याचं, बीड पेटवण्याचं, मराठवाडा पेटवण्याचं काम केलं। छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्याचं काम केलं। याचे पूर्ण पाठीराखे, त्या बेवड्याचे पाठीराखे शरद पवार, रोहित पवार, राजेश टोपे हे असताना आता शरद पवारांना हे नवीनच नाटक कसं काय सुचलंय? शरद पवारांना वेळोवेळी यापूर्वी सुद्धा अनेक वर्षापासून नाटक करण्याचं व्याकरण जमलेलं आहे। कारण आता कुठेतरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत ह्या निवडणुका होऊ घातल्यात। याच्या धर्तीवर कुठेतरी शरद पवारांना आता पुन्हा ते बेवडा मुंबईला जायचं म्हणतोय आणि बेवडा मुंबईला जात असताना कुठेतरी बेवड्याला ओबीसीचा विरोध होऊ नये आणि ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी हे शरद पवारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे। आणि कुठेतरी ओबीसी फूट पाडून बेवड्याचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न हे ओबीसीने सुद्धा आता ओळखलं पाहिजे। कारण गेल्या 2 वर्षापासून शरद पवारांनी त्या बेवड्याला पूर्ण ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम केलं। पूर्ण ओबीसीच्या विरोधात 58 लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी काढून ओबीसीमध्ये घुसखोरी केली। आज ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक लोकांना आता प्रतिनिधित्व गमावं लागणार आहे आणि अनेक लोकांच्या पदावर घुसखोरी करण्याचं काम हे बंडखोर लोक करतील आणि याचं पूर्ण श्रेय शरद पवारांना जातं, रोहित पवारांना जातं, एकनाथ शिंदेंना जातं आणि राजेश टोपेंना जातं। त्यामुळं शरद पवार काय आहेत? शरद पवारांचं हे नौटंकी आणि नाटकी राजकारण आहे। हे कुठेतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कुठेतरी नागपूरहून काल मंडल यात्रा सुरू केली। ती खरं तर मंडल यात्रा नाही, ती बंडल यात्रा आहे। आणि शरद पवारांचे जे ओबीसी म्हणून घेणारे शरद पवारांचे कार्यकर्ते यांनी त्याला शरद पवारला बाप म्हणून घरात नेऊन फोटो लावा, परंतु ओबीसींची फसवणूक आता करू नये। शरद पवारांच्या इशाऱ्यावर शरद पवारांची तुम्ही कुठेतरी गुलामी करून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं, तुमच्या हातून करण्याचं पाप करू नये अशी त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती। शरद पवारांना तुम्ही बाप माना, शरद पवारांना तुम्ही देव माना, परंतु ओबीसींना फसवण्याचं, आपल्याच माणसांना फसवण्याचं काम ओबीसी कार्यकर्त्यांनी करू नये। त्यांना येणाऱ्या काळात जशास तसं आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत। आपलं कोणीही नाही, परंतु ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असतील लोक तर त्यांना इतका जवाब पत्तरसे द्यायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात तयार आहोत।